विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्शस्वमस्व मे ओम शांती शांती शांती. ए ज्ञानदादा, निवृत्ती दादा, सोपान दादा, उठा ना रे. किती वेळ झोपणार, किती वेळ झोपणार? उठा ना रे. पाखरे गट्टेतून आपल्या पिल्लांना चारा आणण्यासाठी केव्हाच बाहेर पडले. उठा ना रे, उठा. किती वेळा हाका मारायचा तुम्हाला? बाबा स्नानासाठी केव्हाच बाहेर पडले. त्यांची येण्याची वेळ झाली आहे. तुम्हाला असं झोपलेले पाहून ते तुम्हाला ओरडतीलच. उठा ना रे, किती हाका मारायचा? उठा ना रे ज्ञानदादा, निवृत्ती दादा, उठा ना रे. खरं तर इतका वेळ लागत नाही त्यांना, पण बाबा अजून कसं आले नाही? एव्हा नाही घ्यायचे ते. आई, ए आई, आई, ओ कशी देत नाही ती? आणि आईनं दारापुढे किती सुंदर रांगोळी घातली. आई, ए आई, आई घरात देवपूजा करतच नाही. ओ कशी देत नाही कोणी? अरे कुठे दोघे? काही विपरीत तर घडलं नसेल ना? ओ ओ काका, तुम्हाला आमचे आई बाबा दिसले का हो? नाही? ओ ओ काका, तुम्हाला आमचे आई बाबा दिसले का हो? काय? मुलांचं मौंजी म्हणणं होऊ शकत नाही म्हणून तुम्ही त्यांना देहांत प्रायश्चित्त दिलं?
विनोद निर्मिती होऊ शकते ती आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. नमस्कार. आकाशवाणी पुणे दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या बातम्या आम्ही. नमस्कार, ये विविध भारती की विज्ञापन प्रसारण सेवा है. अब आपकी पसंद के फिल्मी गीत सुनिए, मन चाहे गीत. नमस्कार. आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून महिला जगत या कार्यक्रमात सौ रसगुल्ले आपल्याला पाककृती शिकवतील. नमस्कार, हे आकाशवाणीचे नागपूर केंद्र आहे. आता योगविद्या कार्यक्रमात श्रीमती धडपडे आपल्याला योगासनाबद्दल माहिती देतील. नमस्कार. श्रीमती कृष्णा अय्यर आपल्याला बातम्या देत आहे. आजच्या ठळक बातम्या. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांचे आज भारताच्या 8 दिवसाच्या दौऱ्यावर आगमन झाले. पंतप्रधानांची व अध्यक्षांची भेट होताच अध्यक्ष म्हणाले, याहू चाहे कोई मुझे जंगली कहे, कहने दो जी कहता रहे, हम प्यार के तूफान में गिरे, हम क्या करे. मांडी घालून बसा, मांडीवर मांडी घाला या प्रकारालाच पद्मासन असे म्हणतात. आता दोन्ही हात पायावर पालथे ठेवून हातावर 1 किलो मैदा घ्या, 1 किलो रवा घ्या, त्यात चिमूटभर सोडा घाला. मग हे सर्व मिश्रण एकत्र करून गळ्यात घातले. अध्यक्ष व त्यांची पत्नी राष्ट्रपतींना भेटण्यासाठी गेले तेव्हा अध्यक्ष म्हणाले, मोनिका, ओ माय डार्लिंग, मोनिका. मांडीवर घेऊन बसा या प्रकाराला बद्ध पद्मासन असे म्हणतात. आता उताने झोपून त्यावर सर्व मैदा होता. हे मिश्रण घेऊन पंतप्रधानांना सर्व मंत्र्यांसमवेत राष्ट्रपती भवनात आले. सर्व मंत्र्यांना चळवळीत घालून नीट चळवल्यावर डोकेदुखी थांबते. हे आसन केल्याने सर्व शरीराला आणि डोक्याला रक्त पुरवठा होतो. शिवाय केस आई ग, वैतागले मी या केसांना. अगं पण आयुर्वेदिक माक्याचं तेल का वापरत नाहीस? त्याने केस गळ्याचे थांबून भरपूर वाढतात असे पंतप्रधान म्हणाले. नंतर राष्ट्रपती व अध्यक्ष यांना खलबत्त्यात घालून चांगले कुटावे. या स्वागताने भारावलेले अध्यक्ष पंतप्रधानांना म्हणाले, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. असे 25 पर्यंत मनात आकडे मोजावे. आता ओटावर झोपा व पाठीवर कडकडीत तेल होता. यालाच मोहन असे म्हणतात. त्यामुळे पदार्थ खुसखुशीत होतात. हे सर्व मिश्रण एका परातीत घेऊन त्यात पाणी घालावे. त्याचा मोठा गोळा तयार करावा आणि तो घेऊन अध्यक्षांना भेट म्हणून देण्यात आला. ताजमहालाची ती हुबेहूब केलेली प्रतिकृती पाहून अध्यक्ष म्हणाले, ये दोस्ती हम नहीं छोड़ेंगे, छोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे. अब सुनिए अगला गीत जिसमें लिखा है. मुख्यमंत्री यांनी आपल्या भाषणात ते पुढे म्हणाले, आपल्या देशातील गरिबी नष्ट होण्यासाठी सर्व गरिबांचे बारीक बारीक गोळे करावेत आणि ते सर्व तुपात तळावेत. तळलेल्या गोळ्यावर उताने झोपा. दोन्ही पाय हळूहळू पोटाशी घ्या. नंतर पाय हळूहळू तोडून टाका. म्हणजे गरीब व श्रीमंत भेद नाहीसा होऊन गरीब म्हणतील, गरीबों की सुनो वो तुम्हारी सुनेगा. 1 वाटी साखर घ्या, त्यात 4 वाट्या घाला. नंतर हे मिश्रण डोक्यावर ठेवा आणि सर्व शरीर हळूहळू उचलून मंद गॅसवर ठेवा. म्हणजे खमंग पाक तयार होईल. या पाकात पोहल्यावर श्रीमती पागधरे यांनी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक जाहीर करण्यात आले. त्यांचा सत्कार करून अध्यक्ष पुढे म्हणाले, एक चतुर नार बड़ी होशियार, मेरे मन के द्वार ये घुसत जात, हम मरत जात. गप्प बसा. हालचाल न करता पडून राहा. असे केल्याने तुमच्या सर्व शरीराला खमंग वास येईल. असा वास आला म्हणजे पाक तयार झाला असे समजावे. अशा तऱ्हेने गंगा शुद्धीकरण प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रसंगी एक पत्रकार म्हणाला, राम तेरी गंगा मैली गई, पापियों के पाप. करत राहा. असे 4-5 वेळा केल्यावर मग श्वास हळूहळू पाकात टाका म्हणजे वेलचीचा वास येईल. असा सर्व तळलेले गोळे घेऊन त्यावर मिठाच्या गुळण्या करा. म्हणजे घसा चांगला साफ होईल. आवाज बंद करा असा आदेश मुख्यमंत्र्यांनी दिला व ते पुढे म्हणाले, गिरणी कामगारांना फायदा होत नसेल अशा गिरण्या बंद करणे फायद्याचे आहे. त्यामुळे तुमचे शरीर कार्यक्षम बनून संप करेल. मुख्यमंत्री आपल्या भाषणात पुढे म्हणाले, लेके पहला पहला प्यार, भड़के आंखों में खुमार, जादू नगरी से. गोळे घ्या व ते सर्व एका काडीत सरकवा आणि ही काडी घशात घाला. 4-5 वेळा चुळा भरा. आता ओणवे उभे राहा. पाय ताठ ठेवा. त्यामुळे पायाला भेगा
भेगा पडतील. अशा भेगांमुळे पाणी धरणातून झिरपेल. जर त्याची ताबडतोब दुरुस्ती केली नाही तर सर्व धरण पाकात बुडेल असा पाक करावा. नंतर सर्व गोळे एकत्र करून घ्या. असे केल्याने तस्करांना आपल्या जवळचे 7 कोटी रुपयाचे सोने समुद्रात टाकावे लागले. या प्रकरणी तपास करणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांना एक एक करून पाकात टाका. पाकात चांगले मुरल्यानंतर हे गोळे बाहेर काढा व ताटात ठेवून त्यावर उड्या मारा, म्हणजे सर्व शरीर हलके होऊन त्याचा हवेत स्फोट होईल. स्फोटामुळे यानाचे तुकडे पाकात सर्वत्र पसरतील. त्यामुळे पाक गळून घ्यावा. आता हा गाळलेला पाक नाकाने आत ओढा. तोंडाने अजिबात श्वास घेऊ नका. नाकाने श्वास घेतल्याने बाहेरील थंड हवा शरीरात जाऊन दुर्गंधी स्टेजवर दिसले आणि सगळ्यांकडून 2 दिवसात सुलभाताईने ही तयारी करून घेतली. खरं तर मगाचा जो कार्यक्रम होता कृतज्ञता सन्मान सोहळा, याच्यामध्ये सुलभाताईला व्यासपीठावर बसायचं होतं आणि तसं मी तिला म्हटलं होतं. पण तिला एवढं टेन्शन आलं होतं की आम्ही सगळे नक्की काय करणार आहोत स्टेजवर. त्याच्यामुळे ती म्हणली नाही बाबा आता काही शक्य नाही, हे सगळं झालं की मग आपण काही ते बघू. आणि त्यामुळे सुलभाताईचं नाव त्या कार्यक्रमामध्ये नंतर घ्यायचं पण राहिलं आणि स्पेशली ते राखून ठेवलं की आज जो काही इथे सोहळा झाला मेळ्याचा तो इतका अप्रतिम झाला की सगळ्यांनी अतिशय सुंदर असं इथे प्रदर्शन आपल्या कलेचं केलं. अगदी लहानांपासून सगळ्या माहेरवशणी सासरेवशणी. सुलभाताईची इच्छा होती की सगळ्या सासरेवशणींना एकदा तरी स्टेजवर आणायचं. आम्ही काय केलं असेल ते आम्हालाच माहिती आणि तुम्ही काय पाहिलं आणि काय आनंद घेतला तो वेगळाच आनंद असेल कदाचित. तर असं सुलभाताईचं मी कौतुक करावं या दृष्टीने सुलभाताई ही सगळ्या माहेरवशणींची गुरु आणि म्हणूनच मी सासरेवशणींमधली गुरु सुलभा वहिनी तिला स्टेजवर आमंत्रित करते. बरं, विनया वहिनी आहेत का? विनया वहिनी आटले. आम्ही पण आमच्याच आनंदासाठी करतो. आम्ही आमच्या आनंदासाठी करतो. खूप खूप धन्यवाद. सुलभाताईला मी असं सांगेन की दरवर्षी तिने थोडंसं आधीच इथे यावं, एक 8 दिवस माहेरपणाचाही आनंद घ्यावा आणि आम्हा सगळ्यांसाठी असा एक मेळा दरवर्षी तिने बसवावा अशी मी तिला विनंती करते आणि सुलभाताई ते मान्य करेल. आता वंदे मातरम होईल आणि त्यानंतर कार्यक्रम संपेल. सुफला
अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजा विराज योगिराज श्री गुरुदेव
Bye.
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। निघालो घेऊन दत्ताची पालखी, निघालो घेऊन दत्ताची पालखी, आम्ही भाग्यवान आनंद निधान, आम्ही भाग्यवान आनंद निधान, झुलते हळूच दत्ताची पालखी, झुलते हळूच दत्ताची पालखी, निघालो घेऊन दत्ताची पालखी, निघालो घेऊन दत्ताची पालखी। रत्नांची आरास साज मखमली, त्यावर सुगंधी फुले गोड ओली, रत्नांची आरास साज मखमली, त्यावर सुगंधी फुले गोड ओली, झुळूक कोवळी चंदना सारखी, कोवळी चंदना सारखी, निघालो घेऊन दत्ताची पालखी, निघालो घेऊन दत्ताची पालखी। सात जन्मांची लाभली पुण्याई, सात जन्मांची लाभली पुण्याई, सात जन्मांची लाभली पुण्याई,
पहाटे सारखी शांत माया मूर्ती, पहाटे सारखी निघालो घेऊन दत्ताची पालखी, निघालो घेऊन दत्ताची पालखी. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. वाट वळणाची जीवाला या ओढी, दिसते समोर नरसोबाची वाडी. वाट वळणाची जीवाला या ओढी, दिसते समोर नरसोबाची वाडी. डोळ्यात गंगा जाहली बोलकी, डोळ्यात गंगा जाहली बोलकी. निघालो घेऊन दत्ताची पालखी, निघालो घेऊन दत्ताची पालखी. आम्ही भाग्यवान आनंद निधान, आम्ही भाग्यवान आनंद निधान. झुलते हळूच दत्ताची पालखी, झुलते हळूच दत्ताची पालखी. निघालो घेऊन दत्ताची पालखी, निघालो घेऊन दत्ताची पालखी. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, 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 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ
दत्त दत्त नाम गवसे मुक्तीचा तीर घ्या दत्त दत्त नाम गवसे मुक्तीचा तीर दाही दिशातून रूप हासते दाही दिशातून रूप हासते ब्रह्मा विष्णू महेश्वर घ्या दत्त दत्त नाम गवसे मुक्तीचा तीर घ्या दत्त दत्त नाम गवसे मुक्तीचा तीर रवि किरणे नाचत येती ह्या दत्त नाम सांगती रवि किरणे नाचत येती ह्या दत्त नाम सांगती रवि किरणे नाचत येती ह्या दत्त नाम सांगती वाऱ्यातून सुमने फुलती वाऱ्यातून सुमने फुलती ती दत्त नाम हो जपती त्या नामाविन नाही दुसरे त्या नामाविन नाही दुसरे असीम या धरेवर घ्या दत्त दत्त नाम गवसे मुक्तीचा तीर घ्या दत्त दत्त नाम गवसे मुक्तीचा तीर फांदीवर किलबिल गाणी फांदीवर किलबिल गाणी गाण्यातून अमृतवाणी फांदीवर किलबिल गाणी गाण्यातून अमृतवाणी चराचरावर माया रचिली चराचरावर माया रचिली माझ्या श्री गुरुदत्तानी अंधारातून प्रकाश उमले अंधारातून प्रकाश उमले झरे चांदणे निशेवर घ्या दत्त दत्त नाम गवसे मुक्तीचा तीर घ्या दत्त दत्त नाम गवसे मुक्तीचा तीर हा देह माझा उरला हा देह माझा उरला माझा
हा देहन माझा उराला माझा उराला दत्त दिगंबर तो झाला दत्त दिगंबर तो झाला आश्वासही जपतो आता हा श्वासही जपतो आता या दत्ताच्या नामाला आत्मा झाला परमात्मा आत्मा झाला परमात्मा रंगतयाचे उशेवर घ्या दत्त दत्त नाम गवसे मुक्तीचा तीर दाही दिशातून रूप हासते दाही दिशातून रूप हासते ब्रह्मा विष्णू महेश्वर घ्या दत्त दत्त नाम गवसे मुक्तीचा तीर घ्या दत्त दत्त नाम घ्या दत्त दत्त नाम घ्या दत्त दत्त नाम वैशाली प्रभुदेसाई कोडा VP आणि स्वरूप कुलकर्णी SK सुमित ना अमित आटले AA अमित आटले याच्याप्रमाणे करून घेतो सौरभ टायमिंगवर प्रत्येकाला 2 मिनिटं देण्यात येईल प्रत्येक जोडप्याला आता इथे महागुरूंचं आमचं काम असं राहील की प्रत्येकाला इथे व्हॉलंटियर दिलेत त्यांनी प्रत्येक जोडी व्यवस्थित नियमाप्रमाणे करते की नाही प्रत्येक राऊंडच्या वेळी नियम सांगितलं जाईल म्हणजे तो इन्स्टंट राहील आणि त्या व्हॉलंटियरवर नजर ठेवणं महागुरूंचं काम राहील काय अशी अटीतटीचे वेळ आले तर महागुरूंचा निर्णय हा अंतिम राहील कृपया आणि खेळीमेळ्याच्या वातावरणात आपल्या स्पर्धा होतील पहिला राऊंड असा आहे की परिचयाचा राऊंड राहील परिचय राऊंड या राऊंडला प्रत्येक जोडप्याला 5 मार्क असतील त्यामध्ये प्रामुख्याने प्रत्येकाने आपला बायकोचा म्हणजे बायकोचा परिचय नवऱ्याने करून द्यायचा आहे आणि नवऱ्याचा परिचय बायकोने करून द्यायचा आहे त्याच्या